मीरा लवकर चहा दे ग, उशीर झाला निघायला हवं. तू सुपरस्टार आहेस रे बाबा. 10 मिनिटं उशीर झाला तरी चालेल तुला. अरे पण कशाला उशीर करायचा? कारण मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. तुझं आणि नमिताचं काय झालं एवढं? कडाकडा भांडत होता. मी भांडत नव्हतो, ती भांडत होती. मी फक्त तिच्या प्रश्नांची उत्तरं देत होतो. पण झालं काय एवढं? आहे नाही ग, उगाच 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 भांडायला नमिता काय वेडी आहे का? हो. पलाश, नमिताबद्दल उगाच वेडवाकडं काहीतरी बोललेलं मला चालणार नाही, सांगून ठेवते. तिलाही सांगून ठेव. माझ्यावर भलते सलते आरोप केलेले, माझ्याविषयी संशय घेतलेला मलाही चालणार नाही. संशय काय घेतला तिने? तिला म्हणे माझं आणि त्या किटीचं अफेअर चालू आहे असं वाटतंय. अरे इथे माझ्या बायकोला काही वाटत नाही, तिला सगळं चालतंय. ही कोण आहे मोठी कमेंट्स करणारी? बायकोला काही वाटत नाही, ती सगळं चालवून घेते असं तू गृहीत धरलंयस का? म्हणजे काय असं का बोलतेस तू? साधा प्रश्न विचारलाय. तुला आवडत नाही का माझं वागणं? जाऊ दे रे. खूप बोलली का नमिता तुला? हो, सांग तिला. एका लिमिट नंतर हा पलाश पुरंदरे कोणाचाही नसतो. अरे ऐकून घेतो पण काय सतत माझ्यावरती अंकुश ठेवायचा? बाप रे, तू पण ना कोणाचं बोलणं मनाला लावून घेतोयस? नमिताचं, तिचा स्वभाव माहितीये ना तुला. फार कोणाचं ऐकून न घेणं हा माझाही स्वभाव आहे. भयंकर इमोशनल माणसं चार चौघात स्वतःचं हसं करून घेतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नमिता प्रधान आणि डॉक्टर पलाश पुरंदरे. बस काय, इथे मी नमिताच्या नावानं खडे फोडतोय आणि तू सुद्धा मला तिच्याच रांगेत नेऊन बसवलंस. मला वाटलं होतं काहीतरी सिरियस झालं असेल. हे तर बालिश भांडण आहे. पुरंदरे, निघा तुम्ही तुमच्या कामाला. जातोच आहे मी आता. चल बाय. किती वेळ चालतोय आपण, पण तुझा आपला हट्ट रिक्षा करायची नाही. काय रिक्षाचं टुमणं लावलं तुम्ही सारखं? त्या रिक्षाच्या 10 रुपयामध्ये एक वेळची भाजी आली असती. आणि कसले काटकसर करताय. दिवाळी वर्षातनं एकदा येते आणि यावेळेला धूम धडाक्यात दिवाळी साजरा करायची 2-2 कारण आहेत आपल्याकडे. 2-2? हा. दुष्यंतचा जन्म हे दुसरं नाही कळलं मला. अश्विनीचा साखरपुडा. अरे हो. मुलगा जन्माला येणं ही जशी आनंदाची गोष्ट आहे, तसंच मुलीचं लग्न ठरणं ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे. खरंय. घरातल्या घरात का होईना पण छानसा साखरपुडा व्हायला हवाय आपल्या आशुताईचा. खरंय. एक मिनिट. हा सर, भाग्यनगर नावाची बिल्डिंग खया. भाग्यनगर? हो. कुणाकडे जायचंय तुम्हाला? जवळच येत ना. एक मिनिट वहिनी, एक मिनिट. हा, शरद देवधर भाग्यनगर, चारकोप सेक्टर 2. शरद देवधर हेच? अहो मिस नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. काय आमच्या साहेबांनी तुमका मिठाई पाठवली. दिवाळीची शुभेच्छा म्हणान. आमचे साहेब म्हणजे शुभंकर प्रधान. शुभंकर प्रधान? बरं, पण मग त्यांनी मिठाई का पाठवली आमच्यासाठी? अहो ते नमिता प्रधान नाही का आपल्याकडे आल्या होत्या दुष्यंतच्या बारशाला. मी तुम्हाला म्हणाले होते बघा, बाई चांगली वाटते, घमेंड नाही अजिबात. बाईसाहेब आमचे चांगले असतच, पण साहेब पण अश्विनीताईंना भारी मानतात. हो, तुझे साहेब ओळखतात माझ्या बहिणीला? हो. अहो परवाचा तो 2 लाखाचा प्रसंग, तेव्हापासून साहेब आणि बाईसाहेब कौतुक करतात तुमच्या बहिणीचा. काय दुसरा तिसऱ्या पोरगा जर थय असताना तर जायच्या थय 2 लाख हडप केला नसते. हो, कसला प्रसंग? कसले 2 लाख? अहो काही सिरियस नाहीये ना? काय नाही दादा, तुमच्या अंगावर मुठभर मास चढाक व्हाया अशी कामगिरी केली आहे तुमच्या बहिणीन.
हा नमिता बोला. कसं आहेत रोहनचे आई बाबा? हे विचारायला फोन केलात का तुम्ही? बरेत. किटी तुला लाज नाही का ग वाटत खोटं बोलायला? व्हॉट डू यू मीन? काल मी तुला पाहिलं एका रेस्टॉरंटमध्ये पलाश बरोबर. सो सो तू रोहनच्या आई बाबांना भेटायला जाणार होतीस ना ग? का ग आता का काही बोलत नाहीयेस? हे बघा मिसेस प्रधान, मी कुणाला भेटते कुठे जाते याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. संबंध आहे, कारण तू ज्याला भेटायला गेली होतीस ना तो माझ्या नवऱ्याच्या बहिणीचा नवरा आहे, कळलं? पण मग मी काय करू त्याला? हे बघा, त्यांनी मला फोन केला होता, त्यांनी मला कॉफी प्यायला इन्व्हाइट केलं. ओ, आणि मग तू लगेच हुरळलीस. माइंड युअर लँग्वेज मिसेस प्रधान. नाव यू आर इन्सल्टिंग मी. हे बघा, तुमचे ते पलाश पुरंदरे कसे याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हा, पण माझ्या बाबतीत बोलत असताना प्लीज विचार करून बोला. खूप विचार करून मगच तुला फोन केलाय मी किटी. पण मग तुम्हाला प्रॉब्लेम असण्याचं कारणच काय आहे? डॉक्टर मीरांना प्रॉब्लेम नाही, रोहनला प्रॉब्लेम नाही, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कारण तू माझ्या बाळाची आई होणार आहेस. हे बघा, या गोष्टीचा बाळाशी काहीही संबंध नाहीये. तुम्हाला माझ्या घरात दारू सिगरेट दिसली, त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम झाला, मला समजू शकतं. माझा मित्र तुम्हाला घरात दिसला, त्याने तुमचं डोकं फिरलं, हेही मला कळू शकतं. पण बाहेर रेस्टॉरंटमध्ये बसून कोणाबरोबर तरी कॉफी पिल्याने बाळाला काय प्रॉब्लेम होणार आहे हे मला कळू शकत नाही. तुला काही कळत नाही ना किटी? हाच तर तुझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नाही, तुम्हाला जास्त कळतं, हा प्रॉब्लेम आहे. जे नाही ते तुम्हाला दिसतं आणि जे शक्य नाही त्याची तुम्ही कल्पना करता. आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर सॉरी बॉस, आपलं पटणार नाही. घ्या. आशूची पण कमाल आहे नाही? खरंय, अभिमान वाटावा असंच वागली ती. पैशाची एवढी गरज असताना, ही अशी परिस्थिती असताना हातात आलेले 2 लाख रुपये परत केले तिने. देवधरांचे संस्कार कामी आले. लहानपणापासून या त्या नातेवाईकाच्या ओसरीवर वाढलेली बहीण माझी. नाव राखलं तिने घराण्याचं. तो माणूस काय म्हणत होता ऐकलत ना तुम्ही? अश्विनीने पत्ता शोधून काढला त्यांचा, फोन करून ऑफिसचा पत्ता सुद्धा शोधला तिने. आणि एवढं सगळं होऊनही गधडीने आपल्याला काही पत्ता लागू दिला नाही. नाही, वाटलं असेल तिला एवढे पैसे ती परत करते म्हटल्यानंतर वहिनी चिडेल. नाही, तसं नाही वाटणार तिला. अहो तसं नाही, चिडून नाही म्हणते मी. पण अश्विनीला ओळखायला सुद्धा काही दिवस जायला लागलेच की मला. आणि माझी सतत पैशाची चिडचिड चाललेली असते, म्हणून वाटलं असेल कदाचित तिला. साहजिक आहे अगदी. नाही ग, तसं नाही वाटणार तिला. कळतंय आशूला, आपली वहिनी घरात येणारा प्रत्येक पैसा अगदी काटकसरीने खर्च करते. दादाचा पगार तुटपून जाय म्हणून चिडचिड होतीये तिची. पण उद्या जर का दादानेच गैरमार्गाने पैसा आणला घरात तर तो देखील नाही चालणार वहिनीला, समजतंय तिला. बाई माझे, अश्विनीला कळतंय की नाही ते ठाऊक नाही मला, पण हे तुम्हाला कळलंय हेच खूप झालंय माझ्या दृष्टीने. अगं एवढ्या वर्षांचा संसार आहे आपला, कळणार नाही का मला? पण तुम्हाला एक सांगू का, माझ्या संसारावर कुठलं वाईट सवट आलेलं चालणार नाही मला. हरामाचा पैसा नको आपल्याला, पण आपल्याकडे जे काही आहे त्याच्यावर जर गंडांतर आलं ना तर मग माझ्यासारखी वाईट बाई नाही. हे काय आता? काय आनंदात आहोत ना आता आपण. हो मग, माझ्या बहिणीने अभिमानाने मान उंच व्हावी असं काम केलंय ना. मग हे काय? तुम्हाला एक सांगू, अश्विनीची ना दृष्ट काढून टाकावीशी वाटते मला. पण मी असं काही करायला गेले तर वहिनीला वेळ लागलाय का असं वाटायचं तिला. हे बाकी खरं. हा मिता, मीरा काय झालं ग? अचानकच येतेस म्हणून फोन केला? बाप रे, एवढं घाबरण्यासारखं काही नाही झालंय. बस बस इकडे. काय अवतार करून घेतलाय? कशाला भांडता ग लहान मुलासारखे? तो नाही भांडला ग, मीच भांडले. अति झाल्यावर चिडला पलाश. तू त्याला डिवचलं असणार हे लक्षात आलंच माझ्या. नाहीतर एरवी पलाश आणि चिडणार इम्पॉसिबल.
अजून रागावलेलाच आहे का ग? मग माझ्या वागणुकीवर अंकुश ठेवलेला मला चालणार नाही असं ठणकावून सांगून गेलाय मला. अगं पण तो किटी बरोबर गेला होता ना म्हणून चिडले. किटीला बरोबर घेऊन गेला म्हणजे कॉफी प्यायला ना. आपल्या कोणालाही न सांगता. अगं तो ज्या भागात मीटिंगसाठी गेला होता ना त्याच भागात किटी राहते हे अचानकच समजलं त्याला, म्हणून त्यांनी बोलावलं तिला कॉफी प्यायला. आता हे तो आपल्याला कधी सांगणार? परत आल्यावरच ना. सांगितलं का त्याने तुला आल्यावर? तू तर इथेच होतीस आणि तोही इथेच आला. तो सांगतच होता ग मला की एका सुंदर मुलीबरोबर कॉफी प्यायला गेलो होतो म्हणून. मी लावलं उडबून, पण नंतर सांगितलं त्यांनी मला. चोरून कोणाला भेटणाऱ्यांपैकी नाही अगं पलाश, आणि त्याला तसं करायची गरजही नाही. तू डोळे झाकच करतेस, मग त्याला कशाला गरज वाटेल कोणाला चोरून भेटण्याची? मीता, मला एक कळतं, मोकळं सोडल्यावरही जे माणूस आपल्याकडे परत येतं ना ते आपलं माणूस. पलाश तसाच आहे. तुझी तत्व ना काहीतरी निराळीच असतात दरवेळेला. तत्वबित्व काही नाही ग. माझं मानसिक स्वास्थ्य टिकावं म्हणून मनाला शिकवलेला धडा आहे हा. नाहीतर मला डॉक्टरकी सोडून पलाशची हेरगिरी करत बसावं लागेल. मी उगीच भांडले ना पलाशशी. तेच म्हणते मी. दिवाळी तोंडावर आली, दोन्ही घरात आनंद आहे. कशाला कडवटपणा ठेवायचा? मिटवून टाका भांडण. मी करीन फोन पलाशला. उगीच भांडले मी, पण माझ्या या भांडणामुळे तुला उगीच मनस्ताप झालाय. नाही ग मीता, तू पलाशशी भांडलीस त्याच्या मागे माझ्याबद्दलची काळजी होती हे कळतं मला. मला उशीर होतोय, निघू मी. बाय बाय. हॅलो, पलाश पुरंदरी. नमिता. इथे कोणी नमिता बिमिता राहत नाही. पलाश, मी नमिता बोलतीये. मीरा नाहीये. बापरे, इतका राग? ठेवू फोन. ओके ओके, मग एक निरोप सांगशील का मीराला? चल पटकन बोल, माझ्याकडे वेळ नाहीये. ओके. तिला म्हणावं, तिच्या घरात जो माणूस राहतो ना तो खूप दुष्ट आहे. खरं तर मी त्याला सॉरी म्हणायला फोन केला होता, पण सांगशील ना हा निरोप? कारण काय आहे, तसा ना तो खूप चांगला आहे, पण त्या दिवशी एकदम भडकलाच बाबा. अरे भडकलो म्हणजे काय? किती बोललीस तू मला? अरे पण आता मी सॉरी म्हणतेय ना. सॉरी. वा, सॉरी म्हटलं की झालं. बरं मग मी काय करू? जेवायला येतोस घरी? नाही 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 नाही, तुझा हा वर मी राखून ठेवतो कैकई सारखा. बापरे. हे भांडलीस ना माझ्याशी तर भोग आपल्या कर्माची. सफरचंद, पेरू, चिकू वगैरे वगैरे वगैरे. अगं मुली, तू हसतानाच छान दिसतेस, भांडताना नाही. ओके, हे कायम लक्षात ठेवीन आणि यापुढे काळजी घे. आणि मी सुद्धा काळजी घेईन. कसली? नाही, कधी काळी कुठल्या आयटमला घेऊन मी कुठे गेलोच तर तुझ्या नजरेला न पडण्याची. पलाश, यू आर इम्पॉसिबल. चल ठेवतो फोन. ओके बाय. सॉरी सॉरी, उशीर झाला. सॉरी. काय कुठे भटकत होतीस? मला भेटायला बोलवलंस आणि स्वतःच गायब. गायब काय? आले ना आता. एवढा उशिरा? मी ऐकून घेते म्हणून जास्तच बोलतोयस ना तू. सॉरी म्हटलं ना. ऐकून घेतेस तू? जरा इकडचं तिकडे झालं ना की लगेच गप्प बस म्हणतेस. पण तू असं डोळे वटारून म्हणालीस ना की असं वाटतं की सरळ तुझे गाल धरावेत आणि गप्प बस. चला, आता कसं छान वाटलं मला. कुठे गेली होतीस?
तुझ्यासाठी एक गंमत आणली. अगं आपण लहान होत का एकमेकांसाठी चिक्की आणि जिरा गोळ्या आणायला? तसलं काही आणलेलं नाहीये मी. पण त्यालाच गंमत म्हणतात. तू जे आणलेस त्याचं सरळ नाव सांग. शाळाच आहेस मग कसली मजा. अच्छा, म्हणजे ती गंमत पाहिल्यावर मला मज्जा येणार आहे का? तू दिवसेंदिवस चावट होत चाललायस हा. नॅचरल आहे, दिवसेंदिवस मोठा होतोय ना मी, चावट होणारच. जा बाबा, मी बोलतच नाही तुझ्याशी. आशू, तू असं जा बाबा असं म्हणालीस ना तर मी जाणारच नाही. मग तुलाच पाप लागेल. दुष्ट वाह्यात कार्टा आहेस तू. हो, पाहू काय आणलंय या दुष्ट वाह्यात कार्ट्यासाठी. आशू, एवढं महागडं पेन? मला अजून काय काय घ्यायचं होतं पण नाही एवढंच घेता आलं. तू कुठून आणलेस एवढे पैसे? ऍडव्हान्स वगैरे घेतलास का? नाही रे, डीटीपीचं एक काम आलं होतं, लगेच करून दिल्यानंतर पटकन पैसे मिळणार होते. तातर काकाही ऑफिसमध्ये नव्हते, दिवसभर बसून सगळी पानं टाईप केली आणि त्यातून आणलं हे पेन खास तुझ्यासाठी. दिवाळीचं गिफ्ट. किती गोड असतो आशू. सर तू मला मिळालीस, हे जन्मभरासाठी देवाने मला दिलेलं गिफ्ट आहे. पण तू अमेरिकेला गेल्यानंतर मी नसणार ना आता तुझ्यासोबत. तू हे पेन बघून माझी आठवण काढ. आजपासून हे पेन काय माझ्याकडे राहील, हे माझं प्रॉमिस आहे. आशू, तुझी आठवण काढण्यासाठी एखाद्या वस्तूचा आधार घ्यायला लागेल असं वाटतं तुला? रडवायचं नाही. अगं येडू, मी ज्यावेळी तुला डोळ्यात साठवून विमानात बसायला जाईल ना त्यावेळी मी तुला तुझ्यापासून चोरलेलं असेल आणि तू कायम माझ्या बरोबर असशील. मस्त आहे सगळं. हे खूपच छान आहे साडी. कोणाकरता घेतलीस? ऑफकोर्स मानसाठी. तुला माहिती ही साडी अश्विनीने सिलेक्ट केली. अच्छा, हे पण ते अश्विनी करता काय घेतलंस का तू? यु नो व्हॉट शुभू, ती एकदम वेगळीच मुलगी आहे रे. मी तिला म्हटलं काहीतरी घे स्वतःसाठी, तो म्हणाली नाही. माझा समीर जेव्हा मेहनत करून खूप श्रीमंत होईल ना तेव्हा मी अशा मोठ्या दुकानांमध्ये मला हवं तसं शॉपिंग करेन. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना. सारखं समीर विषयीच बोलत होती. समीर खूप शिकलेला आहे, समीर खूप हुशार आहे. कुठल्या युनिव्हर्सिटीचं नाव घेतलं तिने? यु नो मला काय वाटतं, अश्विनी आणि तुझं गेल्या जन्मीचं नक्की काहीतरी नातं असलं पाहिजे. आणि मग हेच नातं पुन्हा नव्याने या जन्मात जुळतंय असं.